पाथरी फाटा येथे सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 आरोपींवर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुमसर तालुक्यातील पाथरी फाटा येथे दिनांक 25 जुलै रोजी गोबरवाही पोलिसांनी एका संशयित वाहनाची तपासणी करून अवैध सुगंधित तंबाखू आणि वाहन असा एकूण किंमत 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गोबरवाही पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाथरी फाटा येथे सापळा रचून एका संशयित वाहनाला थांबविले। वाहनाची झडती घेतली असता त्यात अवैध सुगंधित तंबाखू आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी सोनू कारेमोरे वय 32 वर्षे राहणार आष्टी याला ताब्यात घेतले। त्याने चौकशी दरम्यान हा सुगंधित तंबाखू अंकित अग्रवाल राहणार पवनारखारी याच्या सांगण्यावरून वाहतूक करीत असल्याचे सांगितले। या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।